तुम्हाला माहिती आहे का, एखादी वस्तू गतिमान नसली तरी त्यात ऊर्जा असते. त्याचेच काही उदाहरणं पाहूया. समजा आपण एक स्प्रिंग घेतली आणि तिला दाबलंय. आता जर का मी एक कागदाचा गोळा घेतला आणि या स्प्रिंगसमोर ठेवला आणि मग नंतर मी माझा हात काढून टाकला, तर काय होईल? तुम्हाला माहिती आहे की ती स्प्रिंग त्या कागदाच्या गोळ्यावर कार्य करेल. कारण ती स्प्रिंग जेव्हा परत आपल्या जागेवर येते ती या कागदाच्या गोळ्याला धक्का मारते. मग याचाच अर्थ काय होतो की या दाबलेल्या स्प्रिंगकडे कार्य करण्याची क्षमता आहे, म्हणजेच ऊर्जा आहे. पहा बरं, ही स्प्रिंग हलत नाही आहे अजिबात, पण तरी तिच्यात ऊर्जा आहे. त्याचप्रमाणे एखादा ताणलेला रबर बँडसुद्धा पहा, त्यातही ऊर्जा असलीच पाहिजे, कारण ते सुद्धा अशा आपल्या कागदाच्या बोळ्याला दूर फेकू शकतं, त्यावर कार्य करू शकतं. तर मग आता इथला खरा प्रश्न असा आहे की या दोन्ही वस्तूंमधली ऊर्जा कशावर अवलंबून आहे? काय केल्याने यातली ऊर्जा कमी जास्त करता येईल? तर मग आता पहा, समजा मी या स्प्रिंगला अजून जास्त दाबू शकले तर त्यात अजून जास्त ऊर्जा साठवता येते आणि मग ती या बॉलवर, या चेंडूवर जास्त कार्य करू शकते, त्यावर जास्त बल लावू शकते. म्हणजेच जास्त दाबलेल्या स्प्रिंगकडे जास्त ऊर्जा आहे आणि तसंच जास्त ताणलेल्या रबर बँडकडे सुद्धा जास्त ऊर्जा आहे. तर मग ही ऊर्जा कशावर अवलंबून आहे? तर इथे आपण असं म्हणू शकतो की ऊर्जा ही एखादी वस्तू किती दाबता येते किंवा किती ताणता येते यावर अवलंबून आहे. तर थोडक्यात त्या वस्तूच्या मांडणीवर ही ऊर्जा अवलंबून आहे. तर इथे मांडणी म्हणजे ती वस्तू इथे दाबली जाते आहे की ताणली जाते आहे असं. या ऊर्जेला काही नाव देण्याआधी आपण अजून एक उदाहरण पाहूया. समजा मी एक बॉल घेतला, एक चेंडू घेतला आणि तो थोड्या उंचावर नेऊन फक्त सोडून दिला. तर इथे काय होईल? गुरुत्वाकर्षण त्यावर कार्य करेल आणि त्याला खाली पडेल. म्हणजेच गुरुत्वाकर्षणातच ऊर्जा आहे. ओ, हे थोडं मजेदारच आहे ना, कारण गुरुत्वाकर्षण आपल्याला डोळ्यांनी बघता येत नाही, पण त्याने केलेलं कार्य आपल्याला डोळ्यांनी बघता येतं. तर म्हणजेच त्यात ऊर्जा आहे हे मात्र नक्की. मग आता या उदाहरणातला खरा प्रश्न काय आहे की गुरुत्वाकर्षणाची जी ऊर्जा आहे ती कशावर अवलंबून आहे? काय केल्याने ही ऊर्जा कमी किंवा जास्त करता येईल? तर मी या चेंडूला अजून थोडा उंच उचलेल. म्हणजे काय होईल? तिथून सोडल्यानंतर तो चेंडू खाली पडेल. त्यावर लागणारं गुरुत्वाकर्षणाचं बल जरी तेवढंच असलं तरी त्याचं विस्थापन जास्त झालेलं असेल. म्हणजेच गुरुत्वाकर्षणाने त्यावर जास्त कार्य केलं असं आपल्याला म्हणता येईल. आणि जास्त कार्य झालं म्हणजे गुरुत्वाकर्षणाची ऊर्जा वाढली असं पण आपल्याला म्हणता येईल. तर म्हणजे गुरुत्वाकर्षणाची ऊर्जा ही उंचीवर किंवा त्याच्या स्थितीवर, जागेवर अवलंबून असते. तर मग आता आपण या ऊर्जेचं नाव ठरवू शकतो. या सगळ्या उदाहरणांमध्ये काय साम्य आहे, काय सारखं आहे याचा थोडासा विचार करा. हो, या तिन्ही उदाहरणांमध्ये मी जर माझ्या हाताने धरून ठेवलेल्या वस्तू सोडल्या तर या तिन्ही चेंडूंना गतिज ऊर्जा मिळते. इथे स्प्रिंग आणि रबर बँड सोडला तर दोन्ही चेंडू दूर फेकले जातील आणि हातात धरलेला चेंडू पण सोडला तर तो खाली पडतो. तिन्ही उदाहरणात त्या वस्तूंची गतिज ऊर्जा वाढते. आता पहा ना, या तिन्ही उदाहरणांमध्ये त्यांच्या स्थितीमुळे किंवा त्यांच्या मांडणीमुळे जी ऊर्जा त्याच्यात साठून राहिली आहे ती जणू काही बाहेर निघण्याची, मुक्त होण्याची वाटच बघते. आणि या स्थितीमुळे आलेल्या ऊर्जेला आपण स्थितीज ऊर्जा म्हणतो. तर इथे स्थितीज हा शब्द आपल्याला काय सांगतो की स्थितीमुळे ही ऊर्जा माझ्यात आहे आणि ती फक्त वाट बघते आहे गतिज ऊर्जा बनण्याची. आणि ही स्थितीज ऊर्जा कशावर अवलंबून आहे? एक तर उंचीवर किंवा मग वस्तूच्या मांडणीवर. म्हणून मग आता इथे आपण असं म्हणू शकतो की गुरुत्वाकर्षणाशी संबंधित ही ऊर्जा गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा आहे आणि तसंच या दुसऱ्या दोन उदाहरणांमधली ऊर्जा ही स्थितिस्थापक ऊर्जा आहे असं आपण म्हणू शकतो. कारण ही त्या स्प्रिंग आणि रबरच्या स्थितिस्थापकतेमुळे निर्माण होते आणि या सगळ्या ऊर्जा स्थितीज ऊर्जाच आहेत.